तर मी त्याला दगड आणायला लावले असते. तर अन्यायाविरुद्ध लढण्याचे भरपूर मार्ग आहेत. म्हणजे तुम्ही बघताय की आंदोलन वेगवेगळ्या प्रकारे केले जातात, पण आमरण उपोषणच का? अनेक लोक अडचणीत आणण्यापेक्षा आपण अडचणीत आलेलं चांगलं. शेवटी तुमच्या जाळपोळीनं दगडफेकीनं मला वाटलं की समाजाला नाही मिळणार, समाजाचे पोरं समाज अडचणीत येईल असं वाटल्यामुळं आपण तो मार्गच पत्करला नाही. त्यापेक्षा लोकांची झीज करण्यापेक्षा, लोकांचे मराठ्यांचे गरिबांचे पोरं अडचणीत आणण्यापेक्षा किंवा ते समाजच पूर्ण अडचणीत आणण्यापेक्षा आपण अडचणीत आल्याचं काय फरक पडेल. म्हणून आपण ठरवताना ठरवलं की आपण अडचणीत येऊ, आपण जीव जाळू, आपण रक्त जाळू, आपण उपाशी तापाशी राहून आपल्या समाजाला मिळून देऊ, हा उद्देश मनात ठेवला. आणि ते वाईट विचाराचं असतात किंवा लोकांचा वापर करायचा असता तर मी त्याला दगड आणायला लावले असते, जाळपोळी करायला लावल्या असत्या, काही पण वेगळे वेगळे मारामाऱ्या करायला लावल्या असत्या. मी ते करायचं नको बोललो, कारण ते करायला समाज काय कमी पडत नाही. कारण समाज क्षेत्रीय आहे, पहिलेच याला लढायची सवय, याला हे दम खात नाही एकदा तराला लागल्यावर, आणि आपण याला आणखीन तराला नाही लावायचं. आणि बाकीच्या लोकांना तेच पाहिजे होतं की मराठी अडचणीत कसे येतील, यांना थोडं उचकवलं हे काही पण करते. आणि मग आपण ज्यावेळेस आंदोलनात उतरायचं, मग त्यांची इच्छा का पूर्ण करायची, जे आमच्यावर जळते त्यांची, यांना उचकवलं की हे जाळपोळ करतात, गुतून टाकायचे, लोक मोकळ व्हायचं. म्हणजे सरकारला सांदच नाही ठेवायचे आपण गुतायला थोडी सुद्धा. आणि म्हणून आपण आमरण उपोषणाचा हात्यार घेतला. आपण उपाशी तापाशी राहून त्यांच्या लेकरा बाळासाठी मराठ्यांचा झटतोय आणि आपणच झटायचं, त्यांना अडचणीत आणायचं नाही म्हणून. आणि यशस्वी पण झालो ना आम्ही.